झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहता महाप्रलयानंतरचा आक्रोश। आपल्या सोबत प्रसाद कुलकर्णी आहेत। प्रसाद कुलकर्णी एक टूर ऑपरेटर आहेत, शिर्डीचे आहेत। प्रसाद कुलकर्णी, काय परिस्थिती आहे आता? साहेब, आता तर एवढं कळालंय, अंबिका ट्रॅव्हल सर्व्हिस तर्फे मी बोलतोय, मी त्यांचा पुतण्या आहे, जे अंबिका ट्रॅव्हल सर्व्हिसचे मालक आहेत अनंतराव कुलकर्णी त्यांचा। हॅलो, बोला बोला। आता आज दुपारी आमचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेला आहे, तर अंबिका ट्रॅव्हल सर्व्हिसचे सर्व लोक सुरक्षित आहेत एवढं नक्की कळालेलं आहे। पण साहेब, जी सरकारने तारतम्य बाळगायला पाहिजे किंवा जी तत्परता दाखवायला पाहिजे ती दाखवत नाहीये एवढं कळालेलं आहे। त्यांना काही जेवण याची वगैरे व्यवस्था केली, त्याच्यातले सगळे सुरक्षित आहेत ना? कारण ही चिंतेची बाब प्रसाद अशा करता आहे, कारण थंडीने एका महिलेचा तिकडे मृत्यू झालेला आहे ठाण्याच्या, हेही आम्ही लोकांना दाखवलेलं आहे, दोषी नावाच्या। तिथलं वातावरण अतिशय थंड आहे आता, अजूनही तिथलं वातावरण असं नाही आहे की जिथे सहजपणे कोणी राहू शकेल। त्यांना ताबडतोबीनं दिल्लीकडे आणण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? त्यात सरकारची काही मदत होते का? सर, सरकारची मदत होतेच आहे, पण जी पाहिजे ती म्हणलं ना तत्परता पाहिजे, किंवा जे सरकारला जे तारतम्य पाहिजे की काय परिस्थिती, किती लवकर काम केलं पाहिजे, या गोष्टींचं किती फास्ट तुम्ही सुविधा पुरवल्या पाहिजेत, त्याचं तारतम्य सरकारला अजिबात नाही असं मला वाटतं। जी त्या लोकांचे काय हाल होतील याचा विचार म्हणजे हे जेव्हा ढगफुटी झाली त्याच्याबरोबर लगेचच त्यांनी ऍक्शन घ्यायला हवी होती, आणि पण जितकी लवकर सेवा देता येतील तेवढी द्यायला हवी होती, ती दिलेली नाही साहेब। आणि आता अंबिका ट्रॅव्हल सर्व्हिसच्या बाकी सर्व जे असतील, बघत असतील, जे पण टुरिस्ट असतील गेलेले, त्यांच्या नातेवाईकांना एवढं सांगावं वाटतं की सर्व ओके आहेत। फक्त एवढंच सर की अजून एक गोष्ट की या बाबतीत सर्वांनी धीराने घेतलं पाहिजे आणि सर्वांनी एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे साहेब, एवढंच वाटतं। बरोबर आहे, सर्वांनी एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे। प्रसाद कुलकर्णी, तुम्ही हा जो दिलासा तुमच्या सर्व यात्रेकरूंना दिलेला आहे, त्यांच्या नातेवाईकांना दिलेला आहे, तो खरोखरच अत्यंत या क्षणाला मोलाचा आहे। माझ्यासोबत हर्षराज जोशी आहेत, त्या हर्षराज जोशींशी आपण बोलणार आहोत। हर्षराज जोशी, मला सांगा काय प्रसंग आहे, काय परिस्थिती आहे आता? सध्या तरी माझे बाबा तिथे अडकलेले आहेत बद्रीनाथला, त्यांचं नाव आहे दीपक जोशी, आणि ते मुलुंडच्या एका ट्रॅव्हल थ्रू गेलेले आहेत मार्क हॉलिडेज करून। तर प्रॉब्लेम असा झालाय की तिथे बोलता आहेत लोक, म्हणजे गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही सुविधा देतोय तिथे, पण प्रॉब्लेम असा आहे की तिथे तेवढ्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जात नाहीये। शेवटचा तुमचा संपर्क केव्हा झालेला होता? आज दुपारी झाला होता त्यांच्याशी आम्हाला तेच बोलणं झालेलं आहे की त्यांना प्रोव्हाइड केल्या जात नाहीयेत सुविधा, आणि प्रॉब्लेम असा आहे तिथे लाईट नसल्यामुळे तिथे कॉन्टॅक्ट सुद्धा बॅटरीचा चार्जेस होत नाहीयेत, मोबाईल चार्ज होत नाहीयेत। बरोबर आहे, काय वाटतंय पुढच्या 1-2 दिवसात काय मदत मिळाली पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे? निदान माझं फक्त एवढं म्हणणं आहे की जे सेफ आहेत ना त्यांना लवकरात लवकरच दिल्लीपर्यंत किंवा ऋषिकेश पर्यंत त्यांना ड्रॉप सर्व्हिस द्यावी हेलिकॉप्टरची, सो दे कॅन, म्हणजे ते येऊ शकतात घरापर्यंत। बरोबर आहे, तिथलं वातावरण, तिथली आत्ताचं हवामान हे फारसं उत्साहकारक असं नाहीये की जेणेकरून पटकन लोकांची मुवमेंट होईल। परंतु हर्षदा, तुमच्यावरच्या परिस्थितीशी मी पूर्णपणे सहमत आहे। झी 24 तास, त्याची टीम, आमचे सर्व तिथे गेलेले प्रतिनिधी यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचतंय, तेही त्याच्यात काही मदत लागली तर निश्चित करू शकतील। हर्षदा, तुमच्या भावना झी 24 तासच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांची दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार। आपल्यासोबत केसरी ट्रॅव्हल यांच्या मंडळींना मी आता घेणार आहे। केसरी ट्रॅव्हलचे किती पर्यटक या यात्रेला गेलेले होते हेही आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर त्यांची आता नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं आम्ही केसरी टूर्सचे शैलेश पाटील यांच्याकडून। आमचे साधारण 176 पर्यटक टोटल त्या नेटवर्कमध्ये होते, आणि प्रत्येक 40 लोकांच्या ग्रुप बरोबर आमची 12 ते 15 लोकांची टीम असते, आणि ह्या टीममध्ये हे सगळे मिळून 51 ते 52 लोकांचा ग्रुप होतो। एक असे 4 ग्रुप आमचे अडकले होते, आणि 4 ग्रुप्समधून 3 ग्रुप खालच्या लोकेशनला अडकले होते, म्हणजे, आणि एक ग्रुप होता केदारनाथचा, तो वरती अडकला होता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नव्हता। पण उरलेल्या 3 ग्रुपमधनं एक ग्रुप आम्ही आज हलवू शकलो, जो दिल्लीत पोहोचला आता, आणि ते दिल्लीहून काही लोक तो ग्रुपचे मुंबईला येत आहेत। उरलेले 2 ग्रुप आहेत, हे 2 ग्रुप उद्या सकाळी प्रस्थान करताय। एक ग्रुप ऑलरेडी निघालेला आहे, रस्त्यात आहे तो। अनफॉर्च्युनेटली आमचे सुधीर पाटील नावाचे टूर लीडर आहेत आमचे जळगावचे, त्यांना पुरातून वाहून जाताना लोकांनी पाहिलं। आमच्या एका टुरिस्टना
त्यांनी पुरातून ओढून काढून वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि काहीतरी त्यांची बॅग राहिली, रे माझी बॅग राहिली, सुधीर तिकडच्या हॉटेलला घेऊन ये. ती जायला म्हणून आमचा सुधीर गेला. वीरात वीर दौडले साथ, ह्याप्रमाणे तो गेस्टसाठी काम करायचंच मंडळींसाठी म्हणून तो गेला असे ती बॅग आणण्यासाठी आणि पुराच्या तडाख्यात सापडला तो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.